आपला पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे भारताचा आयात निर्यात व्यापार किंवा भारताचा परकीय व्यापार असं आपण त्याला टायटल देऊ शकतो. दरवर्षीच्या पेपरमध्ये कुठेतरी एखादा प्रश्न आपल्याला या टॉपिकवर आलेला दिसेल, तर याच्याबद्दलचे परीक्षोपयोगी आणि इतरही काही महत्त्वाचे मुद्दे तर ते आपण आता या टॉपिकमध्ये या सेशनमध्ये कव्हर करूया. सुरुवातीला मुळात व्यापार म्हणजे काय या शब्दाचा अर्थ बघूया आणि त्या व्यापाराचे प्रकार कोणते असतात तर ते पण बघूया बघा. तर व्यापार म्हणजे काय तर सिंपली वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री म्हणजे व्यापार असं आपण म्हणतो. म्हणजे ज्याचा अर्थ वस्तूंची निर्मिती कुठेतरी कारखान्यामध्ये होते, पण मात्र त्याची जेव्हा विक्री होते, कोणीतरी विक्री करतं म्हणजे कोणीतरी खरेदी पण करतंय, तर त्या खरेदी विक्री करण्याच्या प्रक्रियेला आपण ट्रेड किंवा ट्रेडिंग असं आपण म्हणतो. आणि त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की एखादा मोठा उद्योजक वस्तू तयार केल्यानंतर एखाद्या मोठ्या होलसेलरला विकतो. होलसेलर कदाचित छोट्या होलसेलरला विकत असेल, छोटा होलसेलर कदाचित मोठ्या रिटेलरला विकत असेल आणि मोठा रिटेलर मग आपल्या जवळच्या किराणा दुकानदारांना किंवा जवळच्या कुठल्या तरी दुकानदारांना ते विकतो. ती रिटेल ट्रेड झाली. म्हणून जेव्हा फक्त वस्तू दुसरीकडून खरेदी करायची आणि ती वस्तू पुढे दुसऱ्या कोणाला तरी विकायची, या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी केल्या जातात, तेव्हा आपण त्याला व्यापार असा आपण शब्द वापरत असतो. आणि ह्या व्यापाराचे हे दोन प्रकार केले जातात. एक म्हणजे देशांतर्गत व्यापार, दुसरा म्हणजे परकीय व्यापार. आणि मला वाटतं त्या दोन शब्दांवरूनच आपल्याला त्याचा अर्थ लक्षात येईल की जेव्हा वस्तू किंवा सेवेची खरेदी विक्री जर देशाच्या सीमेच्या आत झालेली असेल तर त्याला आपण डॉमेस्टिक ट्रेड म्हणजे देशांतर्गत व्यापार असं आपण म्हणू शकतो. त्यासाठी आपल्याला रुपयाच्या अदलाबदलीची आवश्यकता पडत नाही, चलनाची अदलाबदल करण्याची गरज पडत नाही. आपण रुपयामध्येच त्या वस्तूची खरेदी विक्री करू शकतो. पण मग परकीय व्यापार म्हणजे काय? जेव्हा आपण एखादी वस्तू एकतर परदेशातनं विकत घेतो किंवा ती परदेशात कोणाला तरी विकतो, तेव्हा मात्र आपण त्याला परकीय व्यापार असं आपण म्हणतो, ज्याचे हे दोन प्रकार करता येईल. एक म्हणजे आयात आणि निर्यात. म्हणजे याचा अर्थ परदेशातनं वस्तू विकत घेतली तर आयात झाली आणि परदेशात कोणाला तरी वस्तू विकली तर मात्र ती निर्यात झाली. अर्थात फक्त वस्तूच नाही तर इव्हन सेवा सुद्धा. म्हणून परदेशातनं वस्तू किंवा सेवा विकत घेणे आणि विकत जर घ्यायची म्हटली तर त्याचा खर्च आपल्याला करावा लागेल. म्हणून आयात करताना आपला खर्च होतो, विशेषतः डॉलरचा खर्च होईल. म्हणजे जसं आपण आपल्या दुकानात गेलो, दुकानात 100 रुपयाची वस्तू विकत घेतली, तशी तीच वस्तू जर समजा परदेशातनं कोणाकडून तरी विकत घेतली तर त्याला आपल्याला पैसे द्यावे लागतील. इथे आपल्या दुकानात घेतली तर आपण आपले रुपये दिले त्याला, पण तो जर म्हटला की नाही मला डॉलर मधलीच मला किंमत हवी किंवा मूल्य हवं, तर मात्र आपल्याला आपल्याकडच्या रुपयांचे डॉलर्स करून मग त्या डॉलरचं पेमेंट त्याला आपल्याला करावं लागेल. म्हणजे आपल्या दृष्टिकोनातून आणि एकंदरीत देशाच्या दृष्टिकोनातून तो डॉलरचा खर्च झालेला असेल असा अर्थ होईल. पण आपण जर समजा आपल्याकडची वस्तू परदेशात कोणाला तरी विकली किंवा सेवा कोणाला तरी परदेशात विकली तर त्याच्याकडून आपल्याला मात्र काय तर उत्पन्न प्राप्त होईल. म्हणून निर्यातीतनं आपल्याला डॉलरचं उत्पन्न प्राप्त होतं आणि आयातीमधून मात्र आपला खर्च होतो. आपण त्याला निर्यात केली वस्तू तर तो म्हणू शकतो की नाही मी डॉलरमध्ये याची किंमत देतो आणि आपल्याला जर ती स्वीकारार्ह असेल तर आपण डायरेक्ट त्या वस्तूची डॉलरमधली किंमत घेऊ शकतो. डॉलर आपल्याला वापरायचे नसतील तर आपण त्या डॉलरचे रुपये आपल्या देशात करू शकतो. पण आपल्या दृष्टिकोनातून आणि एकंदरीत आपल्या देशाच्या दृष्टिकोनातून निर्यातीमुळे मात्र आपलं डॉलरचं उत्पन्न आपल्याला प्राप्त होतंय असा त्याचा अर्थ होतोय. म्हणून परकीय व्यापारामध्ये चलनाची अदलाबदल करण्याची आवश्यकता पडते, पण देशांतर्गत व्यापारात मात्र ती पडत नाही. म्हणून आयातीतनं आपल्याला डॉलरचा खर्च होत असतो आणि निर्यातीतनं मात्र आपल्याला डॉलरचं उत्पन्न प्राप्त होऊ शकतं. आणि डॉलरचंच नाही तर आपण कोणत्या देशाशी व्यवहार केलेला आहे त्या देशाच्या चलनामधला खर्च किंवा उत्पन्न आपल्याला होऊ शकेल असा अर्थ झाला. आणि आता ह्याच परकीय व्यापाराचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. तर परकीय व्यापाराचा अभ्यास करताना ऍक्च्युली आपण परकीय व्यापाराच्या ह्या 3 गोष्टींचा आपण अभ्यास करत असतो. एक म्हणजे परकीय व्यापाराचं आकारमान म्हणजेच परकीय व्यापाराचं व्हॉल्यूम. दुसरं परकीय व्यापाराची संरचना म्हणजे परकीय व्यापाराचं कंपोजिशन. आणि तिसरं परकीय व्यापाराची दिशा म्हणजे परकीय व्यापाराचे डिरेक्शन्स. कोणत्याही देशाच्या परकीय व्यापाराचा अभ्यास करणं म्हणजे या 3 गोष्टींचा अभ्यास करणं असा त्याचा अर्थ होतोय. जेव्हा आपण परकीय व्यापाराचा म्हणजेच आयात निर्यातीच्या आकारमानाचा अभ्यास करतो तेव्हा नक्की आपल्याला आयातीचं मूल्य आणि निर्यातीचं मूल्य म्हणजे त्याचा अर्थ आयातीच्या किती मूल्याचा खर्च झालेला आहे आणि निर्यातीच्या किती मूल्याचं आपल्याला उत्पन्न मिळालेलं आहे याचा आपण या ठिकाणी विचार करतो. म्हणून आयात निर्यातीच्या
आकारमानाचा म्हणजे त्याचा अर्थ आपण किती मूल्याची आयात केली, किती मूल्याची निर्यात केली याचा आपण या ठिकाणी अभ्यास करत असतो. पण जेव्हा आपण परकीय व्यापाराची संरचना बघतो तेव्हा मात्र आपण ऍक्च्युअल कोणत्या वस्तू आपण आयात केलेल्या आहेत किंवा कोणत्या वस्तू निर्यात केलेल्या आहेत त्या वस्तूंचा आपण या ठिकाणी विचार करत असतो. आणि जेव्हा आपण आयात निर्यातीच्या दिशा म्हणतो तेव्हा मात्र आपण येणारी आयात कोणत्या देशांकडून येते आणि होणारी निर्यात कोणत्या देशांना होते त्या देशांच्या दृष्टिकोनातून आपण अभ्यास करत असतो. आणि त्यामुळे आपल्याला ऍक्च्युली परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे जास्त दोन महत्वाचे मुद्दे आहेत. आकारमानाच्या आकड्यांवर कोणी प्रश्न विचारत नाही सहसा, पण त्याचा ट्रेंड कसा चालू आहे तो मात्र आपल्याला पहिल्यांदा कळला पाहिजे. पण पुन्हा पॉइंट लक्षात घ्या, परकीय व्यापाराची आकारमान म्हणजे मूल्य बघायचं, किती डॉलरचा खर्च झाला किंवा उत्पन्न मिळालं. परकीय व्यापाराची संरचना म्हणजे कोणत्या कोणत्या वस्तू जास्त आपल्याकडे येत आहेत, कोणत्या वस्तू आपण आयात करतोय, किती प्रमाणात करतोय, जास्त कोणती, कमी कोणती, सगळ्यात जास्त कोणती, कोणत्या वस्तू आपण परदेशात निर्यात करतोय, तर ती संरचना झाली, कंपोजिशन झालं. आणि कोणत्या देशाकडून करतोय, कोणत्या देशाला करतोय ते मात्र दिशा दर्शवणारी ती गोष्ट असते. तर आता आकारमान सुरुवातीला बघूया बघा. त्याचा हा टेबल दिलेला आहे. टेबल मधले कोणतेही आकडे तुम्हाला पाठ करायचे नाहीयेत. जरी आले एखाद्या प्रश्नामधला कुठला तरी तर एवढे आकडे पाठ करणं शक्य नाही. किंवा असं म्हणूया की आपल्याला एवढेच आकडे पाठ करायचे नाही, असंख्य वेगळ्या प्रकारच्या काही काही गोष्टी आपल्याला पाठ करायच्या असतात. त्यामुळे अशा प्रकारचे ज्याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता फार कमी आहे असे आकडे पाठ करण्याचा जास्त प्रयत्न करू नका आणि त्याचं टेन्शनही फारसं घेऊ नका. प्रश्न येणारच नाही असं मी म्हणू शकत नाही, पण जर आलाच तर तो मात्र बहुसंख्य मुलांना येत पण नसतो, ही पण तेवढीच खरी असलेली गोष्ट आहे. त्यामुळे याच्याबद्दलचा ट्रेंड फक्त आपल्याला जास्तीत जास्त प्राथमिकरित्या लक्षात येणं गरजेचं आहे. तर तुम्हाला दिसेल बघा, इथे दर 10-10 वर्षानंतरचा आकडा दिलेला आहे आणि मग नंतर अलीकडचे सलग असे आकडे दिलेले आहेत. तर तुम्हाला असं लक्षात येईल की भारताची आयात सतत वाढत गेलेली आपल्याला दिसते. 2, 2, 2, 15, 24, 50, 359 पासून तर आता अलीकडे 2021-22 मध्ये 613 आणि आकडे सगळे दिलेले आहेत अब्ज डॉलर्स मध्ये. पण 613 अब्ज डॉलर्स, बिलियन डॉलर्स एवढ्या मूल्याची आयात आपण आपल्या देशामध्ये केली. म्हणजे परदेशातल्या विविध देशांकडून आलेल्या वस्तूंची टोटल किंमत, आपण विकत घेतलेल्या वस्तूंची टोटल किंमत 613 बिलियन डॉलर्स म्हणजे अब्ज डॉलर्स इतकी होती असं दिसेल. तर आयात वाढत गेली आहे, पण निर्यात वाढत गेली आहे का? तर निर्यात सुद्धा आपल्या देशाची वाढतच गेलेली आहे. 110 काहीकडे 251 वगैरे. आणि आता 2021 साली मात्र ती 422 बिलियन डॉलर्स इतक्या मूल्याची आपली निर्यात झालेली आहे. आयातही वाढली आहे, निर्यातही वाढलेली आहे. पण मात्र आपल्याला लक्षात येईल की निर्यातीचं मूल्य हे आयातीच्या मूल्यापेक्षा मात्र भरपूर कमी आहे. म्हणजे जेवढ्या प्रमाणात आपल्याला परदेशातनं वस्तू आयात करताना खर्च करावा लागतो त्या तुलनेत परदेशात निर्यात करून आपल्याला प्राप्त होणाऱ्या पैशाचं प्रमाण, डॉलरचं प्रमाण मात्र रेग्युलरली कमीच आहे असं आपल्याला दिसतंय. आणि म्हणून या दोघांमधला जो फरक असतो त्यालाच आपण व्यापार तोल किंवा बॅलन्स ऑफ ट्रेड असं आपण म्हणत असतो. आणि हा बॅलन्स ऑफ ट्रेड जर निगेटिव्ह चिन्हाने दर्शवला असेल तर याचा अर्थ आपली निर्यात कमी, आयात जास्त असा त्याचा अर्थ होतो. आणि तो जर कुठे पॉझिटिव्ह असा आकडा दाखवलेला असेल तर मात्र आपल्याला लक्षात येईल की त्या वर्षी निर्यात जास्त झालेली आहे आयातीपेक्षा. पण आतापर्यंतच्या एवढ्या सगळ्या 70-75 वर्षामध्ये फक्त 2च वर्षे अशी आहेत की ज्यावेळी आपला व्यापार तोल हा अनुकूल होता. आणि ती 2 वर्षे कोणती आहेत? तर आता मी याच ठिकाणी कुठेतरी लिहितो, तुम्ही वेगळ्या पॉइंटवर तो लक्षात ठेवा. 1972-73 हे वर्ष आणि 1976-77 हे वर्ष. तर ही 2 वर्षे जर सोडली किंवा या 2 वर्षांमध्ये काय झालं होतं तर आपला व्यापार तोल अनुकूल होता. व्यापार तोल अनुकूल होता म्हणजे याचा अर्थ निर्यात आयातीपेक्षा जास्त होती. पण ही 2 वर्षे जर सोडली तर बाकी इतर एकही वर्ष आपल्याला असं सापडणार नाही की ज्या वर्षी निर्यात जास्त आयातीपेक्षा. उलट काय दिसेल की आयात जास्त निर्यातीपेक्षा. आणि म्हणून मग हे सगळे जे मधले आकडे दाखवले ते सगळे आपल्याला निगेटिव्ह आकडे या ठिकाणी आपल्याला दिसतात. मग आता एक गोष्ट आपण विचारात घेतली की आयात वाढली आहे
निर्यात वाढली आहे आणि त्या दोघांमधला फरक दर्शवणारा व्यापार तोलाचा आकडा पण वाढलाय. तो जर आपण पहिल्यापासून बघितला तर सुरुवातीला व्यापार तोल काय 0.1 अब्ज डॉलर्स इतका कमी होता, 0.755. नंतर अचानक वाढला 118 पर्यंत वगैरे गेला. नंतरही वाढलेलाच आपल्याला दिसतोय. अलीकडे फक्त कधी वाढ कधी घट अशी आपल्याला झालेली दिसते. फॉर एक्झाम्पल 108 असताना मग हे 162 झाला, 184 झाला, पण नंतर थोडासा घट झाली 161 झाला, पुन्हा अजून घट झाली 102 झाला, पण आता मागच्या वर्षात मात्र पुन्हा तो 192 वाढलेला आहे. मग त्या फक्त 1 अब्ज डॉलरच्या तुटीच्या तुलनेत आज मात्र 191 अब्जाची तूट आहे. मग दोन्ही वाढलेले असताना दोघांमधला फरकही वाढलेला आहे. याचा अर्थ काय झाला प्रॅक्टिकली, तर ज्या दराने आपली निर्यात वाढली त्यापेक्षा कितीतरी जास्त दराने मात्र आपली आयात वाढलेली असल्यामुळे दोघांमधला फरक सुद्धा वाढत गेलेला आहे असं आपल्याला दिसतंय. म्हणून तुम्हाला ह्या आकड्याचे फक्त निष्कर्ष लक्षात ठेवा आणि आताचे अलीकडचे वरवरचे हे काहीतरी 600च्या पेक्षा जास्त झालेलं आहे, हे काहीतरी 400च्या पेक्षा जास्त झालेलं आहे, असं लक्षात ठेवलं तरी सुद्धा तुम्हाला चालेल. आणि हे 3 वाक्य मात्र लक्षात ठेवा. स्वातंत्र्यानंतर आयात वाढत गेली, निर्यात वाढत गेली आणि व्यापार तूटही वाढत गेली. आणि व्यापार तूट वाढण्याचं कारण काय, तर निर्यात वाढीच्या दरापेक्षा आयात वाढीचा दर हा जास्त असल्यामुळे दोघांमधला फरक दर्शवणारा आकडा सुद्धा वाढत गेलेला आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. हा मुद्दा झाला. तर हे झालं आकारमानाबद्दल. पण आपल्याला ज्याच्यावर रेग्युलरली प्रश्न येतात ते मात्र आहेत ते म्हणजे भारताच्या परकीय व्यापाराची संरचना. हे सगळे लेटेस्ट आकडे आहेत आता जाहीर झालेल्या इकॉनॉमिक सर्व्हे मधले, म्हणजे एकूण 2021-22 मधले. 2022-23 चे पूर्ण वर्षाचे आकडे उपलब्ध नाहीयेत, ते सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंतच उपलब्ध असल्यामुळे ते मात्र आपण या ठिकाणी घेतलेले नाहीयेत. त्यामुळे पूर्ण वर्षभराचे आकडे 21-22 चे तुम्ही अभ्यास करत असताना करंट अफेअर्सच्या तुमच्या पुस्तकांमध्ये कधीतरी ते माहिती देणाऱ्या माणसांना त्या गोष्टीची माहिती नसल्यामुळे काय करतात ते, की ही वर्षाची पूर्ण आकडेवारी नसताना सुद्धा त्या वर्षाची संपूर्ण वर्षाची आकडेवारी म्हणून घोषित करून टाकतात आणि मग त्यामुळे मुलांचं कन्फ्युजन होतं. त्यामुळे जनरली त्यांनी तर खरं हे प्रयत्न केला पाहिजे की वर्षाची अर्धवटच आकडेवारी आहे हे सांगितलं पण पाहिजे, पण ते न सांगितल्यामुळे किंवा बऱ्याच जणांना त्याचा बद्दलचा काही विशेष अभ्यास नसल्यामुळे मात्र ते अशा प्रकारे मुलांचं कन्फ्युजन करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मी इथे देताना मुद्दामून ती अर्धवट आकडेवारी न देता संपूर्ण वर्षाची उपलब्ध असलेली 21-22 या वर्षाची आकडेवारी आणि त्याच्याशी संबंधित असलेली स्थिती या ठिकाणी दिलेली आहे. अर्थात हे झाल्यानंतरही हेही लक्षात घ्या की म्हणून एमपीएससी एकदम लेटेस्टच प्रश्न विचारते असं नाही. म्हणून तुम्हाला पुस्तकामध्ये आता याच्या आधीच्या वर्षाची आकडेवारी आहे, त्यामुळे आटली 2-3 वर्षाचा ट्रेंड लक्षात घ्या. थोडाफार फरक फक्त झालेला असतो, कुठेतरी एखादा आकडा वरती खाली वगैरे झालेलं असतं, तेवढा फक्त पॉइंट तसाही लक्षात घ्या. इथे मात्र आपण 21-22 ची कंडिशन बघूया. सुरुवातीला आयात व्यापाराची संरचना बघूया की आपण ज्या वस्तूंची आयात करतो त्यांपैकी सर्वाधिक आयात कुणाची करतो. आपण किती वस्तूंची आयात करत असू, तर जवळजवळ 4-5 हजार वेगळ्या प्रकारच्या वस्तूंची आयातही करतो, निर्यातही करतो. त्यामुळे या सगळ्यांचा अभ्यास करणं तर या ठिकाणी आपल्याला शक्य नाही, अपेक्षित नाही, आवश्यकही नाही. पण सगळ्यात जास्तीत जास्त कोणाची करतो यानुसार हा मुद्दा आहे. एका बाजूला वस्तूंचे मोठे मोठे गट करून त्या गटापैकी कोणत्या गटातल्या वस्तूंची सर्वाधिक आयात करतो ते बघायचंय. आणि इथे मात्र इंडिव्हिज्युअल गुड्स जे असतात म्हणजे वैयक्तिक वस्तू जे असतात त्या वैयक्तिक वस्तूंपैकी आपण कोणाची सर्वाधिक आयात करतो ते बघायचं. तर वस्तू गटांपैकी जर बघितलं तर इंधन नावाचा वस्तू गट जो आहे त्याची आपण सर्वाधिक आयात करतो आणि यावर्षी झालेल्या एकूण आयातीपैकी 31.6% एवढी आयात आपण इंधन नावाच्या वस्तू गटाची केलेली आहे. दुसरा क्रमांक होता भांडवली वस्तूची आणि तो आकडा येतो 10.1%. तिसरा होता अन्न आणि संबंधित वस्तू, त्याचा आकडा येतो 4.4%. पण हे वस्तूंचे गट म्हणून केलेले आहे. पण आता यांच्या अंतर्गत येणाऱ्या इंडिव्हिज्युअल जर आपण गुड्स बघितल्या तर आपली सर्वाधिक आयात अनेक वर्षांपासून ह्या एका गोष्टीची होते, ज्याला इंग्लिशमध्ये POL म्हणून सांगितलं जातं. पेट्रोलियम, ऑइल आणि ल्युब्रिकंट्स ह्या 3 गोष्टींना एकत्रितरित्या, हा एक गट झाला खरं तसं बघितलं, पण त्याला इंडिव्हिज्युअल गुड म्हणून ओळखलं जातं कारण सारख्याच क्वालिटीचा किंवा कंपोनंट असलेला तो गट झाला.
म्हणून इंडिव्हिज्युअल गुडही त्यांना म्हटलं जातं. आणि या POL ची आयात बघा, तेही इंधनच आहे. त्या 31 पैकी एक प्रकारे आपण म्हणू की 26% एवढी आयात ही POL ची झालेली आहे. आकडे लक्षात ठेवायचे असतील तर फक्त पहिल्याचे आकडे लक्षात ठेवा, इतरांचे लक्षात ठेवले नाही तरी चालतील, पण क्रम लक्षात ठेवा. यावर्षी पहिले 4 कोणते होते म्हणून. दुसरा क्रमांक होता इलेक्ट्रॉनिक गुड्स 12.0%. तिसरा होता सोने व चांदी 8.1%. चौथा होता रसायने 7.4%. याचा पहिला क्रमांक कधीही गेलेला नाही. हे कधीतरी एक खाली एक वर अशा प्रकारची गोष्ट होते. त्यामुळे जर तुम्हाला प्रश्न विचारला की आपण सर्वाधिक आयात कोणाची करतो आणि त्यात वर्ष कुठेही मेन्शन केलेलं नसलं तरी सुद्धा उत्तर हे पेट्रोलियम ऑइल आणि ल्युब्रिकंट्स किंवा POL याचंच येणार आहे, असं बिनधास्त तुम्ही लक्षात ठेवायला काही हरकत नाही. आणि असे विचारले असतील तरी सुद्धा इंधन वस्तू गटाचीच आपण सर्वाधिक आयात करतो असंही आपल्याला इथे दिसेल. हे झालं आयातीबद्दल. आता वस्तूंच्या निर्यातीबद्दल. मग वस्तूंच्या निर्यातीची संरचना. तर वस्तू गटानुसार सर्वाधिक निर्यात आपण कुणाची करतो आणि वैयक्तिक वस्तूनुसार कुणाची करतो. तर वस्तूंचे ब्रॉड गट केल्याने हा खूप मोठा ब्रॉड गट आहे. मॅन्युफॅक्चर्ड गुड्स म्हणून, उत्पादित वस्तू म्हणून, ज्याची एकूण निर्यातीपैकी जवळजवळ 67.8% निर्यात आपण एकट्या या गटातल्या वस्तूंची करतोय. दुसरा क्रमांक येतोय शुद्ध पेट्रोलियम आणि पेट्रोलियम पदार्थ, तर त्यांची करतोय. आणि कृषी व संलग्न वस्तू यांची 11.9% यांची केली. म्हणून ब्रॉड गट जर बघितले तर पहिला क्रमांक उत्पादित वस्तू, दुसरा क्रमांक शुद्ध पेट्रोलियम पेट्रोपदार्थ आणि तिसरा कृषी व संलग्न वस्तू, कृषीशी अलाइड किंवा संलग्न असलेल्या वस्तू. पण जर वैयक्तिक वस्तूनुसार जर बघितलं तर खडे व दागिने, खडे म्हणजे दगड नसून मौल्यवान वस्तू किंवा मौल्यवान खडे आणि अर्धमौल्यवान खडे यांना आपण खडे म्हणतोय, ज्याच्यात डायमंड्स आणि डायमंड म्हणजे मौल्यवान खडा आणि उरलेले जे काही सगळे असतात माणिक, पाचू, काय वेगळे अनेक आहेत, तर ते सगळे सफायर, एमेथाइस्ट हे सगळे जे काही असतील ते सगळे मात्र अर्धमौल्यवान खडे म्हणून ओळखले जातात. तर त्यांची आपण सर्वाधिक निर्यात करतोय आणि पर्सेंट त्यांचं होतंय 9.3%. तर जनरली गेल्या अनेक वर्षांपासून यांचीच निर्यात पहिल्या क्रमांकाला येते, खडे व दागिने. पण बाकीच्यांमध्ये मात्र कधीतरी दुसऱ्याचा तिसऱ्याचा चौथा वगैरे असं काही होताना दिसतं. सध्या यावर्षी यंत्रसामुग्री आणि साधने, धातूची उत्पादने, वाहतूक साहित्य आणि लोह आणि पोलाद यांचा हा एकूण 5 वस्तूंचा क्रम लागलेला होता. पण आता कधी कधी एक फसवा प्रश्न येतो. मला वाटतं 1-2 वर्षापूर्वीच अशा प्रकारचा एक फसवा प्रश्न पण आलेला आहे. तर यातले जे दुसरा, तिसरा आणि चौथा वस्तू आहेत यांना मिळून अभियांत्रिकी वस्तू म्हणतात, इंजिनिअरिंग गुड्स म्हणतात. आणि त्यामुळे कधी कधी आपल्याला प्रश्न विचारताना, पर्याय देताना अभियांत्रिकी वस्तू म्हणून जर पर्याय दिलेला असेल यांचं सगळ्यांचा एकत्रित गट म्हणून, तर मात्र यांची टोटल केली तर मात्र ती 19.4 म्हणजे ह्या खडेवा दागिन्यांपेक्षाही जास्त होते. अशा वेळी मग आपल्याला आपलं उत्तर म्हणून अभियांत्रिकी वस्तू मांडावं लागेल, असा हा पॉइंट आहे. त्यामुळे जर समजा पर्यायांमध्ये खडेवा दागिने दिले असेल आणि यांचा उल्लेख असेल, अभियांत्रिकी वस्तू असा उल्लेख नसेल, तर तुमचं उत्तर येईल खडे व दागिने. पण खडे व दागिने पण दिलेलं आहे आणि अभियांत्रिकी वस्तू दिलेलं आहे आणि हे नाही दिलेलं आहे, तर मात्र तुमचं उत्तर येणार आहे अभियांत्रिकी वस्तू. आणि अशा प्रकारचा हा ट्रेंड गेल्या अनेक वर्षांपासून आहे. म्हणून कुठलंही वर्ष दिलेलं नसलं तरी सुद्धा खडे व दागिने पर्याय असेल तर तो पहिला आला पाहिजे आणि अभियांत्रिकी वस्तू हा पर्याय असेल तर मात्र तो पहिला आला पाहिजे. पहिलं उत्तर त्याचं तुम्हाला मेन्शन केलं पाहिजे, असा त्याचा त्या ठिकाणचा अर्थ होतो. तर हे झालं वस्तूच्या निर्यातीबद्दलचे हे. त्यामुळे हे सोपं लक्षात ठेवायला. काहीच नाही म्हटलं तर आयात आपण सर्वाधिक करतो POL ची आणि निर्यात सर्वाधिक करतो एक तर खडे व दागिने, नाहीतर पर्यायानुसार अभियांत्रिकी वस्तू, इंजिनिअरिंग गुड्स, असा त्या ठिकाणचा अर्थ होतो. त्यानंतर आता मग दिशा बघूया. परकीय व्यापाराच्या दिशा 2021-22 ला. मग आता परकीय व्यापाराच्या दिशांपैकी सुरुवातीला आयात व्यापाराची दिशा. आणि अर्थ काय काढायचा आहे की आपण कोणत्या कोणत्या देशांकडनं आयात करतो. मग जगभरात समजा 200 वेगळे देश आहेत.
मग आपण आपला सगळ्या देशांशी व्यापार आहे का फार मुठभर देशांशी आपण व्यापार करतोय? तर तसं बघितलं तर जगातल्या जवळजवळ सर्वच देशांशी आपला थोडा का होईना काही काही व्यापार आहे. पण मात्र त्यांच्यापैकी जास्तीत जास्त व्यापार हा मात्र फार थोड्या देशांशी संबंधित आहे. म्हणजे साधारणतः आपण म्हणू की पहिले 10 देश असे आहेत की ज्यांच्याशी जवळजवळ आपण 70-80% व्यापार करून टाकतो आणि उरलेला तो 20-30% व्यापार हा उरलेल्या 190 किंवा 180 देशांशी करतोय असा त्याचा अर्थ झाला. म्हणून जर आपण एकदम टेक्निकली एकदम शब्दशः अर्थ घ्यायचा म्हटला तर जगातल्या बहुतेक सगळ्या देशांशी आपला आयात आणि निर्यात व्यापार आहे, थोडा थोडा का होईना. पण मात्र त्याचं केंद्रीकरण मात्र काही मुठभर देशांच्या बाबतीत मात्र झालेलं आहे असंही आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय. तर म्हणून यांचा अभ्यास करताना पुन्हा आता सगळ्या देशांकडून किती आयात येते हे काही करण्याच्या ऐवजी आपण इथे पण असं केलं बघा की कोणत्या खंडाकडून आपण सर्वाधिक आयात करतो आणि मग कोणत्या वैयक्तिक देशाकडून सर्वाधिक आयात करतो. मग खंडाकडून कोणता करतो तर आशिया खंडाकडनं, म्हणजे आपण आपल्याच खंडाकडनं मॅक्सिमम आयात करतो, ज्याचं प्रमाण आहे 63.8%. दुसऱ्या क्रमांकाचा खंड युरोप, तिसरा अमेरिका, पण इथे उत्तर आणि लॅटिन म्हणजे दोन्ही उत्तर दक्षिण अमेरिका दोघांचा एकत्रित उल्लेख केलाय. चौथा आहे आफ्रिका खंड, आणि हा जरी खंड नसला तरी मात्र एक गट म्हणून मात्र त्याला ओळखलं जातं, CIS आणि बाल्टिक कंट्रीज म्हणून. हा खंड नाहीये पण देशांचा एक गट म्हणून त्यानुसार मात्र आकडेवारी देताना त्यांचा गट अशा रीतीने केला जात असतो. मग CIS देश म्हणजे कोणते देश? तर CIS देश म्हणजे 1991 मध्ये USSRचे जेव्हा तुकडे झाले आणि तिथून जवळजवळ 15 देश फुटून निघाले, तर फुटून निघालेल्या 15 देशांनी पुन्हा एकत्र येऊन आपली एक लूज अशी संघटना स्थापन केली. त्या संघटनेचं नाव आहे कॉमनवेल्थ ऑफ इंडिपेंडंट स्टेट्स. इंडिपेंडंट म्हणजे रशियापासून इंडिपेंडंट झालेल्या स्टेट्स म्हणजे देशांनी स्थापन केलेली एक कॉमनवेल्थ म्हणजे कॉमन संघटना असं आपण म्हणूया. तर त्या रशियातनं फुटून बाहेर पडलेले अजून 3 वेगळे देश होते की जे मात्र या CIS मध्ये आले नाही. त्यांना बाल्टिक कंट्रीज म्हणतात. लिथुआनिया, इस्टोनिया आणि लाटविया नावाचे अजून 3 देश आहेत. लिथुआनिया, लाटविया आणि इस्टोनिया नावाचे 3 देश. तर हे जे काही 15 ते आणि हे बाल्टिक हे 15 अर्थात रशिया सहित यांच्याशी मात्र आपला सगळ्यात कमीत कमी व्यापार आहे आणि यांच्याशी आशियाशी मात्र सगळ्यात जास्तीत जास्त व्यापार आहे आणि जवळजवळ 63% आशियाशीच आहे. पण आता वैयक्तिक देश जर म्हटलं तर कोणत्या देशांकडनं आपण सर्वाधिक आयात करतो, तर या चीनने आपल्याला आयातीसाठी डिपेंडंट बनवून टाकलेलं आहे. हे कदाचित तुम्ही पुस्तकातही वाचलं असेल, बऱ्याच वेळा सोशल मीडियावर सुद्धा त्याचं डिस्कशन की चीनी वस्तूंचा बॉयकॉट करा म्हणून. तर त्यामुळे आपण आपलं असं लक्षात ठेवू शकतो की मॅक्सिमम आयात आपली कुठल्या देशाकडून सर्वाधिक येते तर चीनकडनं, आणि भारताच्या एकूण आयातीपैकी जवळजवळ 15.4% एवढी आयात एकट्या चीनकडनं येते. कितीही प्रयत्न केला तरी ती कमी होण्याची शक्यता फार कमी आहे. UAE म्हणजे युनायटेड अरब एमायरेट्स हा दुबई, अबुधाबी यांचा जो देश आहे तर त्याच्याकडनं आपण दुसऱ्या क्रमांकाची आयात करतो. विशेषतः तेल आपल्याला यांच्याकडनं, पेट्रोलियम यांच्याकडनं आयात करावं लागतं. तिसरा क्रमांक लागतोय USAचा. जस्ट मला वाटतं 1-2 वर्षाआधी USA दुसऱ्या क्रमांकाला आणि UAE तिसऱ्या क्रमांकाला होतं. चौथे सौदी अरेबिया, आणि त्याच्याकडूनही पेट्रोलियम घ्यावं लागतं म्हणून तोही तिथे आलेला आहे. इराकचंही सेम तेच कारण, म्हणजे सौदी अरेबिया आणि इराक आणि इव्हन UAE एवढं वरती आयातीच्या बाबतीत असण्याचं कारण त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणात आपण कच्चं तेल, पेट्रोलियम विकत घेतो म्हणून. तर जर तुम्हाला प्रश्न विचारला की कुणाकडून सर्वाधिक आयात करतो आणि वर्ष काही दिलेलं नसेल तर बिनधास्त तुम्ही डोळे झाकून चीन हे उत्तर लिहा. पण जर पहिले 3 कोणते आहेत, पहिले 4 कोणते आहेत असं जर म्हटलं तर मात्र त्या ठिकाणी वर्ष देणं प्रश्न विचारणाऱ्यांनीच अपेक्षित आहे. पण बऱ्याचदा मात्र हे प्रश्न विचारताना तसं काही घेत नाही, रॅन्डमली प्रश्न विचारून टाकतात आणि त्यामुळे या परीक्षेच्या उत्तरं देताना चुकतात. म्हणजे आपण जास्त डिटेल्ड आणि लेटेस्ट इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेली असते, प्रश्न विचारणारा मात्र जुना असतो, जुन्या पद्धतीने प्रश्न काढतो आणि आपली फसगत होते. पण त्याला काही पर्याय नाही, आपण मात्र लेटेस्ट अभ्यास केला पाहिजे. तर अशा पद्धतीने हा क्रम आयातीच्या बाबतीत लक्षात ठेवा. आणि आता ह्या सेम गोष्ट निर्यातीच्या बाबतीत. पण निर्यातीच्या व्यापाराच्या दिशा
खंडानुसार बघितलं तर आपल्याला सेम क्रम दिसेल, फक्त अमेरिका वरती आणि युरोप खाली. म्हणजे आपण आपल्याच आशियाला निर्यात करतो, जी निर्यात मात्र 44.9%, 45 साधारणतः म्हणूया. दुसऱ्या क्रमांकाची निर्यात अमेरिकेला, तिसऱ्या क्रमांकाची युरोपाला, चौथी आफ्रिका आणि हे CIS व बाल्टिक राष्ट्र. आतली दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवता येईल, सर्वाधिक आयात आणि निर्यात आशिया खंडाशी, तर सर्वात कमी आयात आणि निर्यात मात्र CIS आणि बाल्टिक राष्ट्रांशी. आणि आता जर वैयक्तिक देशानुसार जर म्हटलं तर सर्वाधिक निर्यात मात्र आपली USA ला होते आणि एकूण निर्यातीपैकी किती 18.1% एवढी होते. दुसरी UAE ला, तिसरी चीनला, चौथी बांगलादेशाला आणि पाचवी सिंगापूरला. बांगलादेश हे अचानक यावर्षी एवढ्या चौथ्या क्रमांकाला आलेलं आहे निर्यातीच्या बाबतीत. अदरवाईज पहिल्या 5 मध्ये बांगलादेशाचं पूर्वी कधीच नाव नसायचं. तर आता मात्र जरा थोडंसं एक खास केस म्हणून लक्षात ठेवा, बांगलादेश चौथ्या क्रमांकाला आपल्या निर्यातीच्या बाबतीत आलेला आहे. म्हणून आपण चीनकडनं सर्वाधिक आयात करतो, पण आपल्या वस्तू ते जास्त घेत नाहीत, म्हणून आपली त्यांना होणारी निर्यात मात्र इथे तिसऱ्या क्रमांकाची येते. अमेरिकेचा, USAचा पहिला क्रमांक लागतो आणि तो अनेक वर्षांपासून पहिला त्यांचाच आहे. त्यामुळे वर्ष दिलेलं नसलं तरी सुद्धा इथलं उत्तर हे तुमचं USA असंच आलं पाहिजे, असा पॉइंट आपल्याला म्हणता येईल. तर हे झालं निर्यातीच्या व्यापाराबद्दलच्या दिशा आणि दिशांबद्दलचं आपण